नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मनुष्य जर शून्यातून प्रगती करत करत आला, काबाड कष्ट करून लोकांच्या घरी मजुरी करून असो, काबाड कष्ट करून इमानदारीनं काम करून जर शून्यातून समजून त्यानं काही ना काही शिल्लक पाळलं, मुलांचे लग्न झाले असेल, काही बॅग बॅगच असेल, तर जर शून्यातून जर माणूस पुढे गेला तर त्याचा आनंद वेगळाच असतो. कष्टाने कमवलेल्या संपत्तीचा आनंद वेगळा असतो. आणि जर ज्याच्याकडे गडगंज संपत्ती आहे, 10, 20, 25, 30 एकर जमीन आहे, आणि त्यानं जर विश्वातून शून्याकडे त्याची वाटचाल झाली आणि त्याची इस्टेट गेली, तर मग त्याचं जीणं म्हणजे अगदी बेकार असतं. म्हणजे त्यानं पहिले संपत्ती असताना मौज मस्ती काय काय अतिक्रमण केलं असेल, मग त्याला त्या संपत्तीचा गर्व आल्यानंतर, ही संपत्ती गेल्यानंतर जो तेव्हा शून्यामध्ये येतो, त्याचं जीवन एक अगदी म्हणजे न जीवन सारखं होऊन जातं, मरेसारखं होऊन जातं. दवाखान्यात जायला पैसे नाही राहत, एखाद्या टायमाला घर बांधलेलं नसतं ते बांधायला पैसे राहत नाही, घरं विकले जातात, प्लॉट विकले जातात, शेती विकून जाते. विश्वातून ज्या टायमाला मनुष्य शून्याकडे येतो ना, तर त्याचं जीणं मुश्किल होऊन जातं. म्हणून मला युवा मंडळाला एकच सांगणं आहे की आता नोकऱ्या राहिल्या नाही आहे, तुम्ही शेतीकडे वळा. शेती बी म्हणतात, जुने लोक म्हणतात शेती काही हात धरून काढून देत नाही. आणि शेती करता करता असे कुक्कुटपालन करा, हे गावरान कोंबड्या पाळा, बकऱ्या पाळा, गाई पाळा, आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करा. कारण की माझ्या जीवनामध्ये बरेचसे असे नगरचे सगळे झाले. आज काही लोकांकडे इतक्या जमिनी होत्या, ते भूमिहीन झाले माझ्या पंचक्रोशीमध्ये. म्हणून तुम्हाला मी सांगतो की बा, जे आपण अशी टाळे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजना. तर युवा मंडळीसाठी माझं एकच नम्र निवेदन राहील की तुम्ही शेतीकडे चांगलं लक्ष द्या, बकऱ्या पाळा, कोंबड्या पाळा, आणि मायबापाला मदत करा. म्हणजे तुमचं जे शून्यातून विश्व निर्माण करायची जी तुमची ऊर्जा असेल ती टिकवून ठेवा. आणि जर मायबापानं कमवलं आणि त्याच्यावर जर तुम्हाला मजा मारून गमवायचं असेल, तर मग तुम्हाला काही चांगले दिवस येणार नाही. हेच एवढंच सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.